ग्रामीण भागात सर्रास दिसतं की 12वी नंतर मुलींचं लग्न लावून दिलं जातं. मुलींनी स्वतः जरा थोडंसं सक्षम होऊन की पालकांना जबाबदारीने सांगून की आम्ही आमच्या स्वतःचं रक्षण करू शकतो. कोणती समस्या तुम्हाला मोठी वाटते सध्या ग्रामीण भागात? मुलींच्या मानसिकतेत परिणाम होतो आणि त्या नैराश्येत, डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण खूप वाढतं. वडिलांनीच मुलीची हत्या केली किंवा नातेवाईकांनीच एखाद्या मुलीसोबत काही वाईट कृत्य केलं, अशा घटना का वाढत चालल्या आपल्या समाजामध्ये, काय वाटतं? किंवा कुठल्याही पुरुषाने स्पर्श केला तर तो स्पर्श कसा आहे किंवा तो तुलाच पटत नसेल तर तू मला येऊन सांग. मुलीची मैत्रीण आई असते, म्हणजे आईच्या आधी तिने मैत्रीण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मेंटल हेल्थ मला असं वाटतं हा खूप आपल्या अलीकडच्या जनरेशन मधला, ह्या नवीन पिढीमधला खूप मोठा प्रश्न आहे. एक महिला म्हणून तुम्हाला ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग, महिलांसमोरची सध्याची सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? नमस्कार, राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. प्रथमतः माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 8 मार्च हा महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. एक महिला किती पात्रांमध्ये असते? आई, बहीण, मुलगी, वहिनी, आजी, म्हणजे असे अनेक पात्र आहे, ती महिला असते. पण या महिलांच्या समस्या या फक्त एक दिवसाच्या असतात का? आपण ह्या एकच दिवसावर का महिलांसोबत बोलतो? आणि हा 8 मार्च आपण इव्हेंट म्हणून का साजरा करतो? 365 दिवस ज्यावेळेस या महिलांसमोर समस्या असतात, त्या सोडून आपण एक दिवस येतो आणि त्या एक दिवशी आपण त्या सगळ्या समस्या मांडतो आणि 9 मार्च पासून जसं आहे तसं आपलं पुढे चालतो. असं आता ह्याच ज्या समस्या आहे, या समस्यांवरती बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहे संध्या सोनवणे. या एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. प्रथमतः मॅडम, तुमचे स्वागत आहे राज्य लोकतंत्रमध्ये. धन्यवाद. आज महिला दिन आहे, तुम्हाला शुभेच्छा महिला दिनाच्या. नेमकी ह्या ज्या महिलांसमोरच्या ज्या समस्या आहे, तुम्हाला कोणत्या समस्या आहे ज्या असं वाटतं की ह्या महिलांच्या समस्या ज्या सोडवल्या पाहिजेत आणि या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे? प्रथमतः सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की मला असं वाटतं की महिलांच्या एक समस्या नाहीयेत आणि आज आपण चर्चा केली की ते एका झटक्यात सुटणाऱ्या अशा नाहीयेत. त्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यावर आपण वारंवार बोलून त्या गोष्टीवरती काम करण्याचा प्रयत्न करतोय. मुळात महिला म्हणलं की मग त्याच्यात पुन्हा येतं की ग्रामीण भागातील महिला, शहरी भागातील महिला यांचे प्रश्न वेगळे आहेत, कारण यांचं जीवनमान वेगळं आहे. त्यामुळे ह्या दोन्हीही समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने पाहून त्याच्यावरती काम करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. मॅडम, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की महिलांच्या म्हणजे ग्रामीण भागातल्या असतील किंवा शहरी भागातल्या असतील, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. पण ह्या ज्या समस्या आहे, जसं ग्रामीण भागात आज पण बालविवाह होतो, मुलींना शिक्षण दिलं जात नाहीये, अनेक भागात आपण असं पाहू शकतो. म्हणजे मुलींसंदर्भात काही खूप वेगवेगळे तथ्य जे आहे ते ग्रामीण भागात आहे. तर ते जे तथ्य आहे ते आपण कसे बाजूला करू शकतो आणि त्यावरती काय तोडगा आपण पुढे आणू शकतो? बरोबर आहे, आपण म्हणल्याप्रमाणे ग्रामीण भागात सर्रास दिसतं की 12वी नंतर मुलींचं लग्न लावून दिलं जातं. त्याची कारणं अनेक आहेत की आई वडिलांना वाटतं की मुलगी आपल्या गावातून दुसऱ्या गावात शिकायला जाईल. मग वाढते जसे आपण पाहतोय की वेगवेगळ्या घटना घडतात, अत्याचार, अन्याय जो घडतो त्याच्यामुळे पालक घाबरलेले असतात आणि मग ते करून देतात. अनेक पालकांची इच्छा असते आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे, पण ह्या सामाजिक ज्या अडचणी आहेत त्यामुळे ते घाबरून मुलींचं लग्न लवकर लावून देतात. पण मला असं वाटतं की इथे जर आपणच पुढाकार नाही घेतला, म्हणजे मुलींनी स्वतः जरा थोडंसं सक्षम होऊन की पालकांना जबाबदारीने सांगून की आम्ही आमच्या स्वतःचं रक्षण करू शकतो आणि पालकांनी देखील अशा पद्धतीने थोडं मोटिवेट करणं गरजेचं आहे. कारण समाजाच्या दोन बाजू आहेत, म्हणजे चांगलं जिथं वाईट जिथं घडतं तिथं चांगलंही खूप पद्धतीने घडतं. की अनेक ग्रामीण भागातल्या महिला ज्या पुणे आणि मुंबई सारख्या शहरी भागात येऊन शिक्षण करतात मुली, आणि आपल्याला दिसतं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या हुद्द्यावरती त्या आज महिला आहेत. म्हणून मला असं वाटतं की दोन्हीही ठिकाणी, म्हणजे मुलगी असेल तर मुलीच्या ठिकाणी आणि आई वडील असतील तर त्यांच्या ठिकाणी दोघांनाही पुढाकार घेतला तर हे जे बालविवाह आहे किंवा हा अत्याचार, अन्याय जो आहे किंवा जो मनातली भीती आहे की आपण बाहेर पडल्यानंतर, एकटं पडल्यानंतर आपल्या आजूबाजूला चुकीचं काय घडू शकतं का, आपल्या बाबतीत चुकीचं काय घडू शकतं का, तर मला असं वाटतं की त्याला थोडासा आळा बसायला चालू होईल. कारण काय आहे की आपण प्रत्येक वेळा इतरांकडून अपेक्षा पकडतो की ह्या पुरुषांनी आपलं रक्षण केलं पाहिजे,
किंवा आपण ज्या सोसायटीत राहतो तिथल्या महत्वाच्या लोकांनी, आपण प्रशासनावर बऱ्याच वेळा बोलत असतो. परंतु हे सगळं करत असताना जेवढी त्यांची जबाबदारी आहे तेवढी माझी आणि तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण स्वतःला सक्षम करणं. कारण मला असं वाटतं की कुठलीही स्त्री जोपर्यंत ती एका ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत तिला तिची स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला वारंवार त्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. मग तुम्ही एक ग्रामीण भागातून येता, तुम्ही काय सांगाल नेमकी ग्रामीण भागामध्ये सध्या जी महिलांची समस्या आहे त्यावरती तुम्ही काय सांगाल, आणि कोणती समस्या तुम्हाला मोठी वाटते सध्या ग्रामीण भागातली? माझा जन्मच ग्रामीण भागातला असल्यामुळे आणि माझं कामही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातच करते. मला असं वाटतं की वारंवार आपण जेव्हा समस्यांवर बोलतो तेव्हा ह्या समस्या ज्या काय म्हणू शकतो आपण, आरोग्य हे सगळ्यात मोठी समस्या आहे. की आरोग्याकडे महिला खूप मोठ्या प्रमाणात, महिलाच काय 17-18 वर्षानंतर ज्या ज्या युवती आहेत त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात. आणि आता केलेलं दुर्लक्ष हे भविष्यात त्यांच्यासाठी खूप मोठं मला असं वाटतं की ते त्यांच्या समोर एक स्ट्रगल आहे मोठं त्या सगळ्या आरोग्यातून हे होणं. म्हणून आरोग्य हे सगळ्यात मोठी समस्या आहे ज्याच्याकडे ग्रामीण भागात प्रामुख्याने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने आता शिक्षणाकडे वाटचाल चालू आहे तर मला असं वाटतं की उच्च शिक्षणासाठी प्रमाण वाढत आहे. जरी ते समाधानकारक नसेल तरी मला असं वाटतं प्रमाण वाढत आहे आणि येत्या काळात आणखी ते वाढण्यासाठी पुन्हा आपण सगळ्यांनी यासाठी काम करणं गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवलेल्या आहे. नेमकी अशी एखादी समस्या एखाद्या मुलीला घेऊन, एखाद्या विद्यार्थिनीला घेऊन, नेमकी अशी एखादी घटना ती आम्हाला सांगा की ज्यातून आमच्या दर्शकांना पण कळेल नेमकी काय घडलं होतं आणि ती घटना आज पण तुमच्या मनात आहे जशीच तशी. पहा, आपण अशा घटना सांगताना नावं तर कुणाचे घेत नाही. परंतु ग्रामीण भागातून जेव्हा एखादी मुलगी पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये येते तेव्हा तिथलं वातावरण आहे ना ते पूर्ण नवीन असतं आणि मुलींच्या मनात ना तो न्यूनगंड कायम असतो. पुन्हा मग प्रश्न येतो की ती लाईफस्टाईल आपण मॅच करण्याचा प्रयत्न करतो. आपल्यात एक तो लँग्वेजचा, भाषेचा एक न्यूनगंड असतो, राहणीमानाचा न्यूनगंड असतो. आणि मग पुन्हा आपण म्हणू शकतो की कॉलेज जीवनात आणखी वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा मुलींचं इंटरॅक्शन वाढतं तेव्हा त्या पण अडचणी त्यांच्या समोर निर्माण होतात. आणि याने काय होतं की आहे ना मुलींच्या मानसिकतेत परिणाम होतो आणि त्या नैराश्येत, डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रमाण खूप वाढतं. मग ते डिप्रेशन मध्ये आपण वारंवार जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला कळतं की ते कोणाला सांगू शकत नाहीत का, कारण मग त्यांना असं वाटतं की आपल्याला जज करू शकतात. तर अशीच एक मुलगी मला तिने फोन केला रात्री की मला असं वाटतंय म्हणली की मला जगायचीच इच्छा नाहीये. तर का नाहीये तर ती फक्त रडत होती. मला माहित नाही म्हणली माझ्या बाबतीत काय होतंय, कशामुळे होतंय, पण मला जगायचं नाहीये. मग तिच्याशी खूप वेळ बोलल्यानंतर कळलं की या सगळ्या गोष्टी एकत्रित जेव्हा आपण फेस करतो ना तेव्हा असं वाटतं की ह्या मुलींना ना खरंच त्या काही गोष्टी मनावर लागतात. आजूबाजूचं जे वातावरण आहे त्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावर घडत असतो. आणि मग तिला सांगितलं की हे पहा, अशा पद्धतीने मी पण ग्रामीण भागातील आहे आणि सुरुवातीला मलाही अशा पद्धतीचा त्रास होत असतो, न्यूनगंड असतो, पण आपण तो बाजूला करायचा. कारण आपण इथे काय काय भूमिकेसाठी आलोत, आपण इथे शिक्षणासाठी आलोय. पुणे हे माहेर घर आहे आणि इथे अनेक मोठ्या लोकांचे करिअर देखील घडलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या न्यूनगंडाला बाजूला ठेवून मग मला असं वाटतं की त्यानंतर जवळजवळ मी 8 दिवस कंटिन्यू त्या मुलीशी बोलत होते, चर्चा करत होते. आणि आजकाल इतक्या टोकाचं म्हणजे आपल्याकडे संयम पण कमी आहे थोडासा, की आपण इतक्या टोकाचा विचार करतो, लगेचच आपण जीव देण्याचा कसं काय विचार करू शकतो मला माहित नाही. पण 8 दिवस मी तिला कंटिन्यू काउन्सिलिंग करून करून म्हणजे आजही मी अधूनमधून तिला फोन करते की कसं आहे, बरं आहे का. पण मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी समस्या आहे शहरी भागात जेव्हा मुली ग्रामीण भागातल्या शिकायला येतात. त्यामागे काय कारण होतं तिला हे पाऊल उचलावं वाटलं? सांगितलं ना तेच की तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा तो अशा न्यूनगंड अनेक असतो. अनेक समस्या न्यूनगंडामुळेच त्या मुलीने म्हणजे एवढं मोठं पाऊल उचलण्याचं तिने प्रयत्न केला आणि त्यातून तुम्ही तिला बाहेर काढलं. आणि आपण अनेक घटना पाहतोय जसं की वडिलांनीच मुलीची हत्या केली किंवा नातेवाईकांनीच एखाद्या मुलीसोबत काही वाईट कृत्य केलं. अशा घटना का वाढत चालल्या आपल्या समाजामध्ये? काय वाटतं नेमकी याचा काय इम्पॅक्ट होईल पुढे जाऊन?
ह्या घटना घडत असताना मुळात ज्या मुलींबाबत असं घडतं त्या मुली ओपनली त्यांच्या आई समोर बोलत नाहीयेत. म्हणून ह्याला सगळ्यात महत्वाचा रोल आईचा आहे की तिने तिच्या मुलीला आहे ना कन्व्हिन्स केलं पाहिजे की तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडलं. म्हणजे 2015-16ला मी पण एका सोशल एनजीओ मध्ये काम करत होते, तेव्हा गुड टच आणि बॅड टच वरती आम्ही अवेअरनेस करत होतो की आईने मुलीला शिकवलं पाहिजे की आई व्यतिरिक्त जो कुठल्याही पुरुषाने स्पर्श केला तर तो स्पर्श कसा आहे, किंवा तो तुलाच पटत नसेल तर तू मला येऊन सांग. हे महत्वाचा रोल आईचा आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मुलगी आपल्या आईसमोर अशा गोष्टी सांगते तेव्हा तिने पण त्या गोष्टींना आहे ना चांगल्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने घेतलं पाहिजे. ना तर अशाही अनेक घटना आहेत की आपण जर आपल्या घरातच असं चुकीचं घडते, म्हणजे अनेक घटना आहेत ना चुलत्यांकडून, कुणा भावाकडून किंवा मामाकडून, काकाकडून अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा मुली सांगायला घाबरतात की आपण सांगितल्यानंतर घरचे घेतील कसे आपल्याला. तर म्हणजे आईने मुळात ही शाश्वती दिली पाहिजे की तुझ्या बाबतीत काहीही घडत असेल तरी मला येऊन सांग. कारण मुलीची मैत्रीण आई असते, म्हणजे आईच्या आधी तिने मैत्रीण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही एक महिला आहे, एक महिला म्हणून तुम्हाला ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग, महिलांसमोरची सध्याची सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? आरोग्य. आरोग्य. आरोग्यावरती आतापर्यंत आपण कोणते कोणते कामं केलेले आहे किंवा कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल? हे पहा, कुठेही महाराष्ट्रात म्हणजे शहर असो किंवा ग्रामीण असो, महिलांचं आणि मुलींचं आरोग्य फार गरजेचं आहे. आणि त्या आरोग्यात आपण अलीकडे म्हणजे मागच्या काही एक 7-8 वर्षात मासिक पाळीवरती प्रचंड मोठ्या पद्धतीने काम झालं आणि खूप अवेअरनेस झाला की मासिक पाळीचं हायजीन मेंटेन कसं केलं पाहिजे, त्या काळात आपण काय स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. पण ह्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आजकाल मुलींच्या आणि महिलांच्या एचबीचं जे प्रमाण आहे ते प्रचंड कमी आहे. आणि ते जाणवत नाही, पण नंतर जेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात मग तेव्हा ग्रामीण भागात मी कायम ऐकते महिलांकडून की रक्ताच्या बाटल्या जाऊन भरल्या, किंवा नाही का आम्ही रक्तवाढीसाठी गोळ्या खातोय. तर मला असं वाटतं की हे आरोग्य महिलांसाठी एवढं महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की कुठल्याही देशाची जेव्हा तुम्हाला प्रगती मोजायची असते तेव्हा त्या देशातल्या महिलांचं आरोग्य काय आणि त्यांचा विकास काय हे महत्वाचं आहे. तर आरोग्य हे आपल्या देशाच्या विकासासाठी महिलांचं आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि मग एचबीचं प्रमाण जे कमी आढळत आहे आजकाल लोकांमध्ये, त्यानंतर लोहाचं प्रमाण कमी आढळत आहे. अलीकडच्या काळात एक मागच्या 5-6 वर्षांमध्ये इतकी प्रचंड आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. आपण बाहेरचं खाणं जेवण करतोय, त्याच्यानंतर फास्ट फूड खाण्याचं प्रमाण आपलं वाढलंय, वेळेवर झोप नाहीये, विनाकारणचा जो स्ट्रेस आहे, म्हणजे आता आयटी मध्ये जर लेडीज काम करत असतील त्यांचा स्ट्रेस वेगळा, घरगुती कामगार ज्या महिला आहेत त्यांचा स्ट्रेस वेगळा, शिक्षणातल्या मुलींचा. तर याने ना अवेळी खाणं, न झोपणं किंवा स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणं, तर त्यामुळे पीसीओडी, पीसीओएस सारखे जे सिंड्रोम आहेत त्याचं प्रमाण खूप वाढलंय. याने काय होतं की तुम्हाला पुन्हा स्किनचे प्रॉब्लेम दिसतात, त्याच्यानंतर मासिक पाळी वेळेवर येत नाही, तुमच्या शरीरात काय म्हणतात की सूज येते खूप, अशा घटना घडतात. आणि ते लवकर आपल्याला डिटेक्ट होत नाही की आपल्याला नेमकं होतं काय. आणि नाही आपल्याला मासिक पाळी आली वेळेवर तर सर्रास मुली किंवा महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण मला असं वाटतं की स्वतःच्या पातळीवरती महिलांनी आणि मुलींनी स्वतःच्या शरीरावर लक्ष दिलं पाहिजे. आणि कायमच आपण हे ऐकत आलोय की जो स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांवर प्रेम करू शकतो. म्हणून महिलांनी स्वतःच्या शरीरावर आधी प्रेम करणं गरजेचं आहे. जेव्हा ती स्वतः चांगली राहील तेव्हा तिचं कुटुंब चांगलं राहील आणि तिचा देश चांगला राहील. म्हणून आपण म्हणतो ना की मुलगी शिकली प्रगती झाली, तसं एका बाईचं आरोग्य जेव्हा चांगलं असेल तेव्हा तिच्या कुटुंबाचं, तिच्या देशाचं आरोग्य आणि तिच्या समाजाचं आरोग्य चांगलं असेल. आरोग्य संदर्भात आत्ताच तुम्ही आम्हाला सांगितलं, पण सध्या तुम्ही कोणत्या याच्यावरती काम करताय सध्या आरोग्याच्या संदर्भात? तुम्ही काय पावलं उचललेली आहे आणि सध्या कोणत्या याच्यावरती काम चालू समस्यांवरती? हे पहा, मी प्रामुख्याने ज्या मुली युवती आहेत, मुली आहेत, ज्या ग्रामीण भागातही असतील किंवा शहरात आहेत, हॉस्टेलमध्ये राहतात. कारण मी देखील
हॉस्टेलमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे, तर ते खाण्याचं राहण्याचे आपलं पूर्ण सगळं टाइम टेबल नसतो कधी कधी, त्यामुळे खूप चेंजेस होतात. त्यामुळे मी प्रामुख्याने शक्य होईल तेवढ्या मुलींपर्यंत, कॉलेज वयीन किंवा शाळेतील मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आणि पीसीओडी पीसीओएस वर जास्तीत जास्त त्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न करते की यासाठी गोळ्या घेण्याची गरज नाहीये, यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन खूप मोठी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाहीये. तर कशा पद्धतीने तुम्ही लवकर उठून व्यायाम केला पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर खाल्लं पाहिजे, आणि काय खाल्लं पाहिजे शरीरात आहे ना, तुम्ही कमी खा पण चांगलं खा. आणि व्यायाम किती गरजेचा आहे, मेडिटेशन किती गरजेचं आहे. याने काय होतं की आहे ना, ह्या सगळ्या ज्या तुमच्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर कंट्रोल येतं. कारण आजकाल ना तुम्ही पाहत असाल की ऍडव्हर्टाईज असतील, इंस्टाग्राम फेसबुक वरती येतं की तुम्ही पीसीओडी साठी हे घेतलं पाहिजे, पीसीओएस साठी ते घेतलं पाहिजे. तर मला असं वाटतं त्याच्या आधी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केला पाहिजे. तर मी माझ्या पातळीवरती शक्य होईल तेवढ्या मुलींमध्ये, महिलांमध्ये या गोष्टीचा अवेअरनेस करत असते. त्याच पद्धतीने गेली 2-3 वर्ष झाले मी ग्रामीण भागातील महिलांचं आणि मुलींचं त्यांचं रक्तगट चेक करून, त्यांचं एचबीचं प्रमाण चेक करून, त्याच्यावरती वेगवेगळ्या डॉक्टरांकडून काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत असते की कशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने तुम्ही तुमचं एचबीचे प्रमाण वाढवू शकता. त्याचबरोबर मेंटल हेल्थ, मला असं वाटतं हा खूप आपल्या अलीकडच्या जनरेशन मधला, ह्या नवीन पिढीमधला खूप मोठा प्रश्न आहे की आपण मानसिक सक्षम असणं गरजेचं आहे. जेव्हा मला बाहेर पडायचंय आणि मी मानसिकरित्या जर कमकुवत असेल, तर मला असं वाटत नाही की मी बाहेर चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकेल. म्हणून महिलेने, मुलीने मानसिकरित्या खूप सक्षम असणं गरजेचं आहे, तेव्हा ती येत्या काळातील प्रत्येक एका अडचणीला तोंड देऊ शकेल. तर जेव्हा मानसिक अडचणीबद्दल आपण बोलतो, मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण बोलतो, आणि डिप्रेशनचं नाव घेतलं की लोक सर्रास म्हणतात नाही का, तुमचं ब्रेकअप झाला असेल किंवा काहीतरी रिलेशन मध्ये प्रॉब्लेम असेल, तर मला असं वाटतं त्याच्या पलीकडेही अनेक प्रॉब्लेम असतात. तर ह्याच्यावरती ओपनली आपण सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे. मी तर बोलते, मी शक्य होईल तेवढं माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतच असते. मी कायम अनेक मुलींसोबत वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन ह्या संदर्भात चर्चा करत असते. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ना एखाद्या समाज घटकासाठी जेव्हा काम करायचं असतं, म्हणजे युवती असतील, महिला असतील, शाळकरी मुली असतील, तर खूप मोठा इव्हेंट घेणं किंवा खूप मोठं काहीतरी उपक्रम करूनच तुम्ही काय करू शकता, तर मला या गोष्टीवर विश्वास नाहीये. तर मला असं वाटतं या छोट्या छोट्या पावलांतूनच आपण या समाजात आणि ह्या समाज घटकातील लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आज 8 मार्च आहे. मी देखील तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण 8 मार्च झाला की महिलांच्या समस्या, शुभेच्छा, महिलांची जी कष्ट करता त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बेची पाडे 55 असं सुरू असतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हा 8 मार्च एक इव्हेंट म्हणून का साजरा केला जातो? महिलांच्या समस्यांवर तुम्ही काही तोडगा का काढत नाही, त्याकडे का लक्ष देत नाही? आणि खास करून राजकीय नेत्या ज्या स्वतः महिला आहे, त्या पण याला एक इव्हेंट म्हणूनच याकडे बघता. खर तर महिला दिन हा एक दिवसाचा नसून 365 दिवस आपण तो साजरा केला पाहिजे, त्याचा जागर केला पाहिजे, असं आपलंही मत आहे आणि माझंही मत आहे. हा एक दिवस जो आहे तो आपण ऍप्रिशिएट करत असतो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक महिलेला, मग ती हाऊसवाईफ असेल किंवा मग आपल्याला माहिती की आपल्या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान देखील महिलाच होऊन गेल्या, तर आपण या समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना ऍप्रिशिएट करण्याचा हा एक दिवस आहे. पण आपण एक दिवस न ह्यांचं कौतुक करता, जागर करता, आपण रोज यांचं जागर केला पाहिजे, रोज यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अलीकडच्या काळात एक दिवसाचा इव्हेंट आपण जसं म्हणतायत तसं घडताना दिसतं, परंतु रोज, म्हणजे याची जबाबदारी खरं तर पुरुषांची पण तेवढीच असली पाहिजे की तुम्ही आजूबाजूच्या महिलांना रोज त्यांचा सन्मान दिला पाहिजे. त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व, म्हणजे वेगवेगळ्या फेज मध्ये एक महिला कायम तुमच्या समोर असते, समाजाच्या आजूबाजूला ती फिरत असते. आणि आपण कायम महिलांना म्हणतो की मल्टीटास्किंग आहे, म्हणजे एक महिला जी करू शकते ती कधीच मला असं वाटतं बाकी कोणी करू शकत नाही. कारण ती एक आईचा रोल निभवत असते, ती एक बाहेर काम करत असते, गृहिणी असते. त्याच्यामुळे जे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व आहे, तर याचा आपण जेव्हा आजूबाजूचे पुरुष असतील किंवा महिला स्वतःचा जेव्हा सन्मान करायला लागतील, तेव्हा एक दिवसाचा इव्हेंट म्हणून नाही तर हे रोजचा जागर आहे, आणि हा जागर हा सतत चालू राहणं गरजेचं आहे.
8 मार्च 2025 पर्यंत तुम्ही काय बघता महिलांकडे, म्हणजे कसं बघता महिलांच्या समस्यांकडे, आणि तुमचं या 1 वर्षामध्ये महिलांसाठी कोणतं पाऊल असेल पुढे? मला असं वाटतं की आपण पुढे 1 वर्षाचा पूर्ण विचार करतोय, तर येत्या काळात महिलांनी सगळ्यात पहिलं तर, आता मी खूप आरोग्यावर बोलले त्यामुळे आरोग्याकडे तर लक्ष देणं गरजेचंच आहे, पण स्वतःचं संरक्षण म्हणजे आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावरती स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांना एक ताकद आली पाहिजे. त्याच पद्धतीने ज्या समाजातील वेगवेगळे स्तर आहेत किंवा वेगवेगळ्या सेक्टर्स आहेत, त्या सगळ्या ठिकाणी महिला दिसल्या पाहिजेत. अलीकडच्या काळात दिसत आहेत, म्हणजे अलीकडे पायलट सगळ्याच लेवलला महिला आहेत. परंतु राजकीय क्षेत्रात मला असं वाटतं, जे की मी एक सामान्य घरातली मुलगी आहे, ग्रामीण भागातली मुलगी आहे, आणि ज्या पद्धतीने मी एक अपेक्षा बाळगून, एक आशा बाळगून कष्ट करते या सगळ्या ठिकाणी, आणि मी माझ्या स्तरावरील महिलांना, मुलींना पोहोचण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्यासाठी काम करण्याचा जसा प्रयत्न करते, तसं मला असं वाटतं की राजकारणात येत्या काळात महिलांनी फार येणं गरजेचं आहे. आणि येत असताना स्थानिक पातळीवरती आज महिलांना जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत, तिथपासून महिलांनी सुरुवात केली पाहिजे. ज्या महिला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आहेत त्या महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त स्वतःचा वापर आपण रबर स्टॅम्प न होऊ देता, मला असं वाटतं एखादं काम झालं नाही आपल्याकडून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तरी चालेल, पण आपले अधिकार आपण समजून घेणं गरजेचं आहे, आणि आपल्या अधिकारासाठी आपण तिथं भांडणं आणि झगडणं गरजेचं आहे. तर येत्या काळात अनेक मुलींनी, महिलांनी या सगळ्या प्रक्रियेत येणं, मला असं वाटतं हीच माझी पण अपेक्षा असेल, आणि याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो की सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. तर एक शेवटचा प्रश्न, महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आता पुढे चालल्या आपण सगळे असं म्हणतो, पण महिलांना पुरुषांकडून तो सन्मान, तो मान मिळतोय का आजच्या काळात? आपण 21व्या शतकात आज आहे, ह्या काळात भेटतोय? पुरुषांकडून सन्मान भेटण्याची अपेक्षा करण्यापेक्षा मला असं वाटतं की भेटतो, कारण आपण आजूबाजूच्या समाजात वावरत असताना, पुरुषांच्या बरोबरीने वावरत असताना आपण सगळ्यांनाच ब्लेम करू शकत नाहीत ना की हे होतं. कुठेतरी एक काय म्हणतात ना, प्लस मायनस गोष्टी असतात, प्रत्येक नाण्याला बाजू आहे. त्या पद्धतीने जर जिथे तुम्हाला काही गोष्टींसाठी अडवलं जातं, तर काही पुरुष तुम्हाला कायम त्या सगळ्या सपोर्टिव्ह भूमिकेत असतात. परंतु कायमच मला पुरुषांच्या बरोबरीने काम करायचंय, हे तर बरोबरच आहे. म्हणजे महिला आपण महिला सक्षमीकरण जेव्हा म्हणतो की महिला सक्षमीकरण काय आहे, तर महिलांना पुरुषांच्या प्रमाणे एक चांगली वागणूक मिळाली पाहिजे, आणि त्यांच्या बरोबरीने प्रत्येक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. वेगळी अशी ट्रीटमेंट काहीच नकोय. फक्त काय की जे काम पुरुष करतोय ती महिलाही करू शकते, आणि तिला त्या पद्धतीने आपण ट्रीट केलं पाहिजे, तिला तसा सन्मान दिला पाहिजे. जेव्हा समाजात एवढा बॅलन्स निर्माण होईल, तेव्हा मला असं वाटतं की मग वेगळ्या पद्धतीने पुरुषांनी आपल्याला सन्मान द्यावं, असं मला वाटतं की ही अपेक्षा चुकीची आहे. प्रथम तर धन्यवाद ताई, तुम्ही राज्य लोकतंत्राला भेट दिली आणि आम्हाला ही मुलाखत दिली खास महिला दिनाच्या निमित्ताने. ताईंनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात आरोग्य असेल, महिलांना पुढे नेण्याचं त्यांचे अधिकार असतील, यामध्ये आम्ही काम करणार आहोत, महिलांना पुढे घेऊन जाणार आहोत. जगभरातील माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा. पाहत राहा राज्य लोकतंत्र.